लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सध्या आवडणारी एक डिश म्हणजे पेने पास्ता आणि तो सुद्धा व्हाईट पेने पास्ता. असा हा मस्त क्रीमी व्हेज गार्लिक पेने पास्ता आज आपण करणार आहोत. त्याचं टेक्स्चर बघूनच तुम्हाला समजायला पाहिजे किती सुंदर पास्ता झाला आहे आणि हा हेल्दी पण आहे बरं का. कारण इथं मी वापरला आहे पेने पास्ता, जो वापरला आहे तो व्हीट फ्लॉवरचा वापरला आहे. आता याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका पातेल्यात पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्याच्यात 2 चमचे तेल, 1 चमचा मीठ. पूर्ण पाणी उकळलं की 2 कप आपल्याला पेने पास्ता घालायचा आहे. व्हीट फ्लॉवरचा मी वापरला आहे. आपल्याला पास्ता शिजायसाठी 10 ते 15 मिनटं लागणार आहेत. पास्ता छान पूर्ण शिजून घ्यायचा आहे. पास्ता छान शिजला कीच सुंदर लागतो. कच्चा जर राहिला तर खूपदा पोटात दुखतं. त्यामुळं पास्ता शिजवताना परफेक्ट शिजवा. पास्ता कधीही झाकून शिजवायचा नाही. जसं दाखवलं आहे त्याप्रमाणेच पास्ता शिजवायचा आहे. आपल्या ह्याच्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. पास्ता एखादा बाहेर काढा आणि बघा त्याचे सहज 2 तुकडे होतात. किंवा जरासं खाऊन बघा, तो मस्त शिजलेला असला पाहिजे. पास्ता शिजून झाला की एका चाळणीवर आपल्याला तो ओतून घ्यायचा आहे. पण चाळणीच्या खाली आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे. कारण त्याचं जे पाणी राहणार आहे ड्रेन झालेलं, ते आपल्याला पाण्याचा उपयोग पुढं करायचा आहे. आता एका पॅनमध्ये, आता हा पास्ता कडेला ठेवून देऊ. एका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल, 1 चमचा गार्लिक घातले कट करून, म्हणजे लसूण कट करून घातला आहे. अर्धा कप ब्रोकोली घातली आहे. आता भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा बरं का. मला ब्रोकोली आवडती म्हणून मी थोडी जास्त घेतली आहे. याच्यानंतर आपण घालणार आहोत स्वीटकॉर्न आणि बेबीकॉर्न पण माझ्याकडं थोडे होते, ते सुद्धा मी घातलेले आहेत. आणि आता 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट परतून झाल्यानंतर लाल आणि पिवळी शिमला मिरची मी इथं घातलेली आहे. शिमला मिरची ही नक्की तुम्ही आणून ह्याच्यात घाला. ब्रोकोली घाला, खूप सुंदर चव येते. आणि परत आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. असा हा सुंदर भाज्याचा रंग येतो. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. कारण पास्त्यातसुद्धा शिजताना आपण मीठ घातलेलं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालायचे आहेत. ह्याच्यात थोडे चिली फ्लेक्स, ओरिगॅनो घातले की त्याचा स्वाद एक सुंदर येतो, म्हणून ह्याच्यातही तुम्ही घालत जावा. 1 चमचा ओरिगॅनो आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेत. आता चिली फ्लेक्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता. आता ही आपली व्हेज भाजी, म्हणजे ही भाजी तयार झालेली आहे. आता ऑलिव्हज घातलेत मी इथं. थोडेसे ऑलिव्हज इथं घालते आणि नंतर थोडे आपण वरनंसुद्धा घालू शकतो. आणि आता ही आपल्याला झालेली आपली व्हेज ज्या भाज्या परतून झाल्यात त्या आपण बाजूला ठेवून देणार आहोत. आता आपल्याला व्हाईट सॉस करायचा आहे. त्याच्यासाठी आपण एक पॅन घेतला आहे. 2 चमचे मोठे बटर घालायचं आहे. बटर वितळलं की त्याच्यात 2 चमचे मोठे मैदा घालायचा आहे. इथं तुम्ही हेल्दीसाठी बघितलं तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता. पण जर तुम्हाला बाहेरच्यासारखा पास्ता हवा असेल तर तुम्ही मैदाच वापरा. आपल्याला बारीक गॅसवर मैदा चांगला परतून घ्यायचा आहे. छान गुलाबीसर त्याचा रंग झाला पाहिजे. आता आपला चांगला मैदा परतून झाला आहे, गुलाबी झालेला आहे. आता याच्यात थोडं खरं दूध घालायचं आहे. एकदम दूध घालू नका. दूध नॉर्मल टेम्परेचर होतं, तुम्ही गरम करून घातलं तरी चालतं आहे. थोडं हलवायचं आहे, हलवायचं आहे. ही प्रक्रिया तुम्हाला करायला थोडंसं कष्टाचं काम आहे. थोडं हलवत जायचं आहे. अखंड हलवायचं आहे, थोडं दूध घालायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे, त्याच्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. आता इथं एक तुम्हाला टिप सांगते. जर तुमच्या गुठळ्या झाल्या तर थोडंसं गार करा आणि ते सरळ मिक्सरवरनं काढा आणि असं मस्त फाईन क्रीमी तुमचा व्हाईट सॉस तयार करा. इथं आता आपण छान मस्त सॉस तयार झाला आहे. मीठ घातलेलं आहे. आणि आता याच्यात आपल्याला घालायचे आहेत 2 आपल्या दोन चीज स्लाईस घातलेल्या आहेत. म्हणजे ह्या पटकन मेल्ट होतात म्हणून मी ह्या स्लाईस वापरल्या आहेत. अजून एक घालते. 2 चीज स्लाईस घालायच्या. तुमच्याकडं जर क्यूब्स असतील तर तुम्ही किसून घाला, म्हणजे त्या पटकन मेल्ट होतात. असा क्रीमी जर तुम्हाला व्हाईट सॉस करायचा असेल तर चीज हे तुम्हाला वापरायला लागतं.
आता हे थोडंसं पाणी मी कुठलं घातलं आहे तर मगाशी आपण पास्ता जो हे केला होता, गाळला होता, ते पास्त्याचं पाणी घातलं आहे. 1 चमचा ओरिगानो घातलं आहे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स इथंही घालून घ्या, म्हणजे सॉसला एकदम टेस्ट मस्त येते एकदम. आणि आपला सॉस तयार झाला आहे. कसं ओळखायचं तर ह्याच्यावर आपण स्पॅच्युलावर आपण सॉस घ्यायचा आणि मधनं फिरवलं की ते क्लिअर होतं, म्हणजे आपला सॉस पण तयार आहे. सॉस सगळा मी भाज्यांमध्ये घातलेला आहे आणि आपला जो पास्ता शिजलेला होता तो सुद्धा ह्याच्यात घालायचा आहे आणि आपला मस्त व्हेज क्रीमी पेने पास्ता तयार आहे. अतिशय टेस्टला सुंदर, बाहेरच्यापेक्षा सुंदर आपला पास्ता तयार होतो. मस्तपैकी पास्ता असा तयार झालेला आपण खायचा आहे. मनसोक्त घरात तुम्ही भरपूर पास्ता खाऊ शकता. बाहेर खूप महाग पडतो आणि अतिशय करायची पद्धत सोपी आहे. अशा पद्धतीने तुम्ही केलात तर सगळी मुलं काय मोठीसुद्धा आवडीनं खातील. आता हा झाला व्हाईट पास्ता. जर तुम्हाला रेड पास्ता करायचा असेल तरी एकदम सोपी पद्धत आहे बघा. हा पास्ता जेव्हा आपण करतो, हा पास्ता आपला झालेला आहे तयार. आता ह्याच्यात फक्त पास्ता सॉस मिळतो, तो घालायचा आहे 1 चमचा, की तुमचा रेड पास्ता तयार आहे. अशा प्रकारे तुमचा रेड पास्तासुद्धा 1 मिनिटात तयार होणार आहे. पास्ता रंग तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती पास्ता सॉस घाला. तिखट असतो त्यामुळं कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि हा रेड पास्ता आपला तयार आहे. आपला टॉमॅटोचा पास्ता वेगळा असतो. हा आपला रेड साधा पास्ता तयार आहे. हा पण चवीला अतिशय सुंदर लागतो. हा सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. तुम्हाला जर रेसिपी आवडली, तुम्ही जर रेसिपी केली तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघा. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का. थँक्यू.